हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. आतापर्यंत आलेल्या बरेच सगळे रिक्वेस्ट जे आम्हाला पर्सनली व्हॉट्सॲपवरती ऑफिसच्या चॅनलवरती आणि ऑफिसच्या व्हॉट्सॲपवरती प्रश्न घेऊन येतात आहे, तो म्हणजेच महाडिस्कॉम म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचा जो आपल्याकडे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी जी रिक्रुटमेंट आली होती, सोबतच त्याचबरोबर सिनियर मॅनेजर अँड डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट याबाबतची जी एक्झाम डेट आणि फॉर्म फिलिंगची जी कन्फ्युजन आहे, ज्याबाबत आम्हाला रोज एक ना दोन तरी वारंवार आपल्याला हे जे आहेत ना अपडेट्स विचारासाठी जे मेसेजेस येतात आहे, त्यासाठीचा जो कन्फर्मेशन आहे आणि त्यासाठीची जी अपडेट आहे मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देतो आहे. बट बिफोर दॅट, जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला पाहत असाल, व्हिजिट करत असाल, तर आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट पाहावयास मिळेल. ठीक आहे. आता बघा, दोन महत्त्वाच्या बाबी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ते म्हणजेच की डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी आलेली जाहिरात आणि सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी जी जाहिरात आली होती, त्याबाबतची जी एक्झाम डेट आणि फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार याबाबतची आपण चर्चा करूया. ठीक आहे. पण तुम्हाला सांगतोय, जर ज्याही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हवे असतील, जेही तुमची पेपर्स हवे असतील इलेक्ट्रिकलचे डोमेनचे, ठीक आहे, तर ते आपल्या ॲप्लिकेशनला नवीन सेक्शनमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सेंट्रल आणि स्टेट लेवलचे जे पेपर्स असतात ते आपण या सेक्शनमध्ये अपलोड करतोय, जेणेकरून तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी इझी होऊन जाईल आणि ते फ्रीमध्ये राहतील तुम्हाला सर्व PYQs. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज ॲप आजच डाउनलोड करायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करून देईल. जर तुम्हाला हवी असलेली यामध्ये एक्झाम तुम्हाला ॲडिशन ॲड करून घ्यायची असेल तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करून ते विचारू शकता. ठीक आहे. आता बघा, याबाबतची संपूर्ण अपडेट महाडिस्कॉमच्या सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरची जी नोटिफिकेशनची जाहिरात अपडेट, सोबतच DY एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठीच्या 94 पोस्ट होत्या ॲडिशनलसाठी आणि 69 पोस्ट होत्या आपल्या DY एक्झिक्युटिव्हसाठी. ठीक आहे. त्याची अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच दिवसांआधी दिलेली आहे. सोबतच त्याचा मी प्रिपरेशनसाठीचा सुद्धा सेशन मी मागेच घेतलेला होता. ठीक आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जो आपल्याकडे टेंटेटिव्ह शेड्यूल दिला होता, ठीक आहे, ज्या दिवशी ही नोटिफिकेशन आली होती, त्यामध्ये म्हटलेलं होतं की ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन विथ अ फी थ्रू द वेबसाईट, ती होती जुलै 2025 सेकंड वीक. पण आज आता ऑगस्ट कंप्लीट होत आलेला आहे. ठीक आहे. ऑगस्ट कंप्लीट होत आलेलं आहे. अजूनही या वेबसाईटवरती कुठलीही नोटिफिकेशन आहे. ह्याबाबतची मी तुम्हाला अपडेट लवकरात देईल, पण त्याबाबतचे काही मुद्दे आपण या सेशनमध्ये डिस्कस करून घेऊया. बघा, रिसेंट जो आपल्याकडे हे होता, ठीक आहे, अपडेट आली ही 2 जुलैची, याच्यामध्ये पाहावयास मिळतात. आणि सोबतच आपल्याकडे जे बाकी लेटेस्ट अनाउन्समेंट आहे ही सुद्धा आपल्याला ऑगस्टमध्ये अपडेट करण्यात आली. पण याबाबतचा जो आपल्याकडे अपडेट होता, जो आपल्याकडे DY ॲडिशनल आणि हा सिनियर मॅनेजरसाठी जी अपडेट होती, ती अजूनही आलेली नाही. म्हणून तुम्हाला सांगतो आता एक्झाम डेट कधी राहील. सर्वप्रथम मी आता फायनान्स हा जो सेक्शन आहे, ठीक आहे, सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी सांगतोय. याबाबतचं असं कुठलंही अडथळा या प्रोसेसमध्ये नाही आहे किंवा यामध्ये अजून कुठलीही अशी जी तफावत आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणून ही जी नोटिफिकेशन आहे लवकरच तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे. एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला सप्टेंबरमध्ये याची नोटिफिकेशन येऊन, ठीक आहे, त्याची फॉर्म फिलिंग जर एकदा सुरू झाले तर त्याच्या 45 डेजमध्येच एक्झाम कंडक्ट होते. म्हणून तुम्हाला याच्यासाठी डेडिकेटेड प्रिपरेशन कंटिन्यू ठेवायची आहे. आता राहिली गोष्ट डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी, त्याबाबतची बरेच सगळे अपडेट जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनात, बेसिकली ॲस्पिरंटच्या मनात हे चाललेली आहे की जो रिवाइज पॅटर्न होता एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी, त्याबाबतची जी चर्चा चालू असल्या कारणामुळे, ठीक आहे, ही जी नोटिफिकेशन आहे, ठीक आहे, ही मात्र थोडंसं 1 ते 2 महिने आपल्याकडे डिले होऊ शकतं. पण आपल्याकडे जर ज्या प्रकारे अपडेट्स पाहावयास मिळतात आहे, ठीक आहे, इवन इफ ही जर 1 ते 2 महिने पोस्टपोन झालेली, ठीक आहे, तरी आपल्याकडे आता समजा ऑगस्ट कंप्लीट होतं आहे, ठीक आहे, ऑगस्टपासून आपल्याकडे सप्टेंबर, ठीक आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल डोमेनला हे 4 टॉपिक्स व्यवस्थित 4 महिने सफिशियंट असतात प्रॉपर टॉपिक वाईज आपल्याला अभ्यास करायसाठी. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की इवन इफ ती नोटिफिकेशन ऑक्टोबरमध्ये येईल, नोव्हेंबरमध्ये येईल, ठीक आहे, पण मोस्ट प्रॉब्ली आपल्याकडे एक मॅक्सिमम आपण टार्गेट घेऊन चालू आहे की ज्यांच्या आधी हे एक्झामिनेशन कंडक्ट होईल. ठीक आहे. एकदा जर ह्या सगळ्या प्रोसेसला सुरळीतपणे जर आपल्याला होकार मिळाला आणि सगळ्या गोष्टी रिवाईज झालेल्या, जर इफ इन केस जर त्याचा जो ज्या प्रकारे मुद्दा चाललेला आहे की त्यामध्ये बेसिकली जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, ठीक आहे, हा जर इफ इन केस रिवाईज झाला, हे जर गोष्टी असतात खरं तर, पण त्यानुसार मी सांगतोय, ठीक आहे, तुम्हाला मेजर एक मॅक्सिमम डिसेंबरच्या आधीच ही एक्झामिनेशन कंडक्ट होईल या पद्धतीनेच घेऊन प्रिपेअर करायचं, जेणेकरून एक ॲडिशनल जर मंथ मिळाला तुम्हाला, ठीक आहे, तर तो ॲडिशनल मंथ तुम्हाला प्रिपरेशनसाठी कामात येईल. ओके. आता बघा, यामध्ये सुद्धा मेन्शन करण्यात आलं होतं पर्सनल इंटरव्ह्यू सप्टेंबर, ठीक आहे, 2nd or 3rd वीक 2025, पण ही अशीच अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. ठीक आहे. म्हणून मी सांगतोय, ज्याही ॲस्पिरंट्सला पर्टिक्युलरली मी म्हणायचं आहे की जी अपडेट याबाबत संभ्रम निर्माण होत होता की याची फॉर्म फिलिंग तर ऑगस्टमध्ये बेसिकली जुलैपर्यंतच होती, पण आता अपडेट आलेला नाही. त्यासाठी मी सांगतो, याचा जो अपडेट आहे ऑफिशियल अपडेट किंवा जे काही व्हेरीफाईड आणि ट्रू टू द
फॉर्मॅट माहिती आहे हे मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देईल. ठीक आहे. तर ऑनलाईन एक्झामिनेशनची जी ऑगस्ट ज्यामध्ये डेट मेन्शन करण्यात येईल, काही घाबरून जायचं कारण नाही. ह्याच्यानंतर फॉर्म सुरू झाल्यानंतर एक जवळपास जो लास्ट डेट असतो त्यानंतरच आपल्याला 45 दिवसामध्ये याची एक्झामिनेशन डेट ही आपल्याला कळवण्यात येते. ठीक आहे. तर म्हणून चला, यासाठी जी आपल्याकडे ऑफिशियल वेबसाईट आहे महाडिस्कॉमची, तीच मात्र रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अपडेट्स हे वेळोवेळी पाहावयास मिळेल. ठीक आहे. आता बघा, तो महाडिस्कॉमचा डेप्युटी ॲडिशनल एक्झिक्युटिव्हचा एक्झामिनेशन पॅटर्न असो किंवा सिनियर मॅनेजरचा, ठीक आहे, एक्झामिनेशन पॅटर्न हा सेमच राहतो आहे. ठीक आहे. आलं लक्षात. हा जो 50 आणि हा जो 80 क्वेश्चनचा नॉन टेक्निकलसाठी, आणि सोबतच या दोन्ही पोस्टसाठी मी तुम्हाला सांगतोय, सिनियर मॅनेजर असो किंवा आपल्याकडे इलेक्ट्रिकलचा डिस्ट्रीब्युशनचा जो पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे प्युअरली इलेक्ट्रिकल आणि नॉन टेक्निकल, याच्यासाठी बॅचेस आपण आधीच सुरू करून ठेवलेले आहे. बरेच ॲस्पिरंट्सला ही या गोष्टीची माहिती नव्हती आणि त्या ॲस्पिरंट्सला पर्टिक्युलरली ते फोन करत आणि पर्टिक्युलरली ते व्हॉट्सॲप करत विचारतात आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूड सर्वप्रथम तुम्ही 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. फायनान्ससाठी म्हणजे सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी हा व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्स, ज्यामध्ये रिझनिंग, कॉन्ट्स आणि मराठी हे तिन्ही सेक्शन जे आहेत ना आपण ॲड केलेले आहेत, हा सुद्धा कोर्स आपल्याला पाहावयास मिळेल. ठीक आहे. यासाठी तुम्ही आमचं नॉन टेक्निकल ॲप्लिकेशन कॅपिट्यूड्सला डाउनलोड करून या कोर्सला एनरोल करून आजच तुम्ही प्रिपरेशन करायला सुरू करत. कारण की काय होतं, नॉन टेक हा अशी गोष्ट आहे की जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची फार गरज राहते. ठीक आहे. तर म्हणून ह्या प्रॅक्टिससाठी हे सगळे सेक्शन तुम्हाला कव्हरअप करता येईल. तर बघा, ज्या कंडिशनमध्ये आपल्याकडे ही जी डेट होती ऑनलाईन एक्झामिनेशन डेट, आता ऑगस्ट म्हटलं तर ऑगस्ट आपला पूर्ण संपलेला आहे. ठीक आहे. पण सोबतच आपण जर इफ इन केस टार्गेट करतो की आता 1 ते 2 किंवा 3 महिन्यामध्ये एक्झामिनेशन होत आहे, मी फायनान्सची गोष्ट करतो आहे, तर तुम्हाला मात्र अर्ली प्रिपेअर करावं लागेल. आणि जेही ॲस्पिरंट्स पर्टिक्युलरली टेक्निकल डोमेन म्हणजे DY ॲडिशनल्स आणि EE प्रिपेअर करतात आहे, ठीक आहे, त्यांचा टेक्निकलची जी बॅच आहे ही सुद्धा आपण सुरू करून ठेवलेली आहे. ठीक आहे. ह्यासाठी सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून याला एनरोल करायचं आहे. ठीक आहे. सोबतच त्याचा नॉन टेक्निकल म्हणजे रिझनिंग, कॉन्ट्स आणि ॲप्टिट्यूड, ठीक आहे, बेसिकली रिझनिंग, कॉन्ट्स आणि मराठी हे तिन्ही सेक्शनची नॉन टेक्निकलची बॅच सुद्धा सुरू आहे आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला. ठीक आहे. ही सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल. आणि सोबतच आपला जो ब्रीफ थिअरी, MCQ आणि कॉन्सेप्टचा जो कोर्स आहे पर्टिक्युलरली फॉर DY एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी, ठीक आहे, आता ह्या 2 तर पोस्ट आपल्याकडे रिलीज झालेल्याच आहेत, त्याच्यासाठीचा रेकॉर्डेड कोर्स प्लस लाईव्ह गायडन्स हा एक डायनॅमिक कोर्स आहे. याच्यामध्ये आपण अजून नवीन सेशन्स जे आहेत ना ते ॲड करतोय. हा प्युअरली IBPS असल्या कारणामुळे नाही का तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल तुमच्या परीक्षेसाठी. नो मॅटर वॉट, आता बघा, तुमची परीक्षा जानेवारीमध्ये सुद्धा झाली किंवा डिसेंबरमध्ये सुद्धा झाली किंवा इफ इन केस नोव्हेंबरमध्ये सुद्धा झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल राहतात. ज्या पद्धतीने ॲस्पिरंटच्या मनात एक डेडलाईन ठरलेली असते की याच्यामध्ये अडथळा आहे किंवा हे नंतर एक्झामिनेशन होईल, वाट पाहता हे कसे 4 महिने निघून जातात ना हे माहिती पडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, टेक्निकल सोबतच नॉन टेक्निकल तुम्हाला प्रिपेअर करायचं, तर ऑल टुगेदर सगळ्या गोष्टींचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन करणं गरजेचं राहील. ठीक आहे. आता फ्री टेस्ट सिरीजमध्ये आपण एक फर्स्ट फुल लेंथ टेस्ट ही आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ही आता सुरू झालेली आहे. ठीक आहे. सेशन्स कंप्लीट झालेले आहेत आणि आता सोबतच आपण IBPSचे क्वेश्चन सेट आपण त्याच्यामध्ये ॲड ऑन करतोय. ठीक आहे. याच्यासाठी जी संपूर्ण माहिती आणि याचं जो गायडन्स आहे या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सॲप करून हे मिळेल. ठीक आहे. कुठलीही क्वेरी असेल तर या नंबरला व्हॉट्सॲप करून तुम्हाला विचारता येईल. ठीक आहे. तुम्हाला सांगतोय, टेक्निकलसाठी ॲटलिस्ट DY ॲडिशनल आणि एक्झिक्युटिव्हसाठी जी आपल्याकडे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल हे तुम्हाला कंपल्सरीली एनरोल करून त्याची प्रिपेअर करणं गरजेचं राहील. आपल्याकडे सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर प्लस डेप्युटी मॅनेजरसाठी जो नॉन टेक्निकलचं सेक्शन हा अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे, तुम्हाला ह्या सगळ्या सेक्शनची प्रॉपरली प्रिपरेशन करता येईल. ओके. तर ह्या अपडेटबद्दल मी तुम्हाला बरेच ॲस्पिरंटनी पर्टिक्युलरली आम्हाला विचारलं, त्यामुळेच मी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम तुम्हाला ॲटलिस्ट वीकली, ठीक आहे, एकदा तरी जी आहे ना ही अपडेट तुम्हाला माहिती करायची आहे की कुठले जे आहेत ना नोटिफिकेशन आपल्याला पाहावेच मिळतात आहे. खरं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी प्रोव्हाइड करतच असतो आणि आपल्या नोटिफिकेशनच्या ॲप्लिकेशनच्या नोटिफिकेशन असतात ना त्यावरती मी तुम्हाला त्याची माहिती देतच असतो. ठीक आहे. आता आतापर्यंत याबाबतची अशी कुठलीही फर्दर अपडेट आलेली नाही, म्हणून तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे, असं कुठली घाबरायची गरज नाही की हा जो आपल्याकडे ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट होती ऑगस्टमध्ये आहे आणि ह्या जुलैमध्ये आहे. ठीक आहे. काही असे मेसेजेस आम्हाला मिळतात की ह्याची फॉर्म फिलिंग डेट तर निघून तर नाही गेली ना, कारण की बरेच लोक वर्किंग प्रोफेशनल असल्या कारणामुळे ह्या गोष्टीचा संभ्रम एक निर्माण होणं साहजिक आहे. पण मात्र तुम्हाला सांगतोय, याची जी अपडेट येईल त्याचा अपडेटचा जो इन्स्टंट नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करून द्या. म्हणून कुठल्याही गोष्टीला घाबरून जायची गरज नाही आहे. हा सेक्शन जो आहे तुमचा प्रॉपरली टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा तुम्ही प्रिपरेशन करणं सुरू करा. नो मॅटर वॉट, 1-2 महिने स्लाइडली डिले झाले तरी चालेल, पण ही जर ॲक्युरेसी तुम्हाला मेंटेन करायची असेल, कारण की आता आपल्याकडे काय होतं की फेस्टिवल सीझन आता सुरू झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस होता बघा. ठीक आहे. आणि सोबतच आता येणारा दसरा, दिवाळी हे एकदम सायमल्टेनियसली आणि लागोपाठ आल्या कारणामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत दिवस फार लवकर चालले जाते. ठीक आहे. आता उरलेले जे आपल्याकडे दिवस असतात, समजून चला की
एक नोव्हेंबर आणि डिसेंबर, इफ इन केस एक्झामिनेशन जरी लेट झाली ना तरी मात्र तुम्हाला ह्याचा जो अपडेट असतो, ठीक आहे, ह्याची जी प्रिपरेशन असताना ही लवकर करणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, कितीही आपण प्रॅक्टिस करतो म्हटलं तरी ती प्रॅक्टिस शेवटी कमीच पडते. म्हणून माझं म्हणण्याचं ह्याच अर्थ आहे की तुम्ही रिझनिंगचे, क्वांटचे हे सगळे सेट प्रिपेअर करणं सुरू करा. ठीक आहे, यासाठीचा जो मी एक अपडेट आहे बेसिकली जे हे होतं, ठीक आहे, नॉन टेक्निकलला कुठून प्रॅक्टिस करायची, ठीक आहे, यासाठीचं मी तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल देतोय. तुम्ही त्यावरती जाऊन तर डेली क्विज जे असतात ना हे तुम्ही फॉलो करू शकता. बघा, ठीक आहे, कॅपिट्यूड्सच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशी डेली रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्हची ॲटलीस्ट प्रॅक्टिस करता येईल. ठीक आहे, हे टेक्निकलसाठी सुद्धा सांगतोय आणि जे फायनान्स आणि बेसिकली जे सिनियर मॅनेजरसाठी जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी सुद्धा कॉमनच राहील. ठीक आहे, म्हणून सांगतोय नॉन टेक असो किंवा टेक असो इक्वली तुम्ही फोकस करा, प्रॉपर प्रिपरेशन होऊन जाईल. ठीक आहे, फर्दर तुम्हाला कुठली क्वेरीज आहे, ठीक आहे, रिगार्डिंग कोर्सेस, रिगार्डिंग एनिथिंग अबाउट दिस नोटिफिकेशन और अबाउट दिस एक्झामिनेशन पॅटर्न, किंवा तुम्ही एलिजिबल आहात की नाही, कारण की ज्या प्रकारे या नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगतो, या नोटिफिकेशनमध्ये जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला होता, ठीक आहे, त्यामध्ये बरेच लोक बसतात पण काही लोक बसत नाही. ठीक आहे, इफ इन केस जर तो रिवाईज झाला तर त्यानुसार आपल्याला आपली जे एलिजिबिलिटी आहे ती चेक करूनच आपण या फॉर्मला फिलअप करून घेऊ. ठीक आहे, फॉल्स फिलिंग करणं आणि मग तिथे इंटरव्ह्यूमधून बाहेर पडणं याला काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्ही प्रिपरेशन मात्र कंटिन्यू ठेवा. नो मॅटर वॉट, तुम्हाला एक जर होप जरी असेल तरी तुम्ही याच्यासाठी एलिजिबल असाल तरी तुमची यासाठी प्रिपरेशन असणं गरजेचं राहील. ओके, क्लिअर आहे? मी थोडा क्विकली यामध्ये याबाबतची पूर्ण अपडेट सांगितलेली आहे. अजून कुठले क्वेरी असेल तर मला सांगा, मला विचारा, आपण यावरती नक्कीच चर्चा करू. ठीक आहे, या अपडेटला तुम्ही तुमच्या ॲस्पिरंट्सपर्यंत, मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा जेही यासाठी टार्गेटेड आहेत. ठीक आहे, आणि आपल्या चॅनल कॅपिट्यूड्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ चॅनलला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. आणि जे रिसेंट सेशन आणि सिलेबसची PDF पाहायची असेल तर तुम्हाला या सेशनला पाहायचं असतील. ठीक आहे, तुम्हाला कुठले सिलेबसचे टॉपिक प्रिपेअर करायचे ह्यामध्ये मी दिलेले आहे. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट पाहायला मिळेल. आणि दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते डाउनलोड करून तुम्ही त्याचे PYQs किंवा त्याच्यासाठी जे फ्री डेमोन्स्ट्रेशन्स आहे तुम्ही पाहू शकता, किंवा फ्री क्विज सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. सो भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.